जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात ज्या काही अपडेट असेल तर ते अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आपल्याला माहिती आहे की फेज 2 ची जी काही कार्यवाही आहे तर ती 20 तारखेपासून सध्या सुरुवात झाली आहे। तर आतापर्यंत या ठिकाणी 10 ते 11 दिवस झाले। तर त्या 10 ते 11 दिवसामध्ये वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहे, संस्था आहे, तर त्यांनी सध्या संस्थेवरती ज्या काही वॅकन्सी आहेत त्यानिमित्त पवित्र प्रणालीवर सध्या लॉग इन ही केलेली आहे। त्या अनुषंगाने काल पण आपण व्हिडिओच्या मार्फत सध्या बघा कोणकोणत्या संस्थेची सध्या पवित्र प्रणालीवर नोंदणी झाली त्या अनुषंगाने माहिती घेतली होती। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या फेज 2 च्या जी कार्यवाही आहे तर त्या फेज 2 च्या कार्यवाहीसाठी सर्वात महत्त्वाची जी बिंदू नामावली आहे म्हणजे जे रोस्टर आहे तर ते रोस्टर सध्या अपडेट करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना देण्यात आल्या होत्या। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या खाजगी आस्थापनेचे अध्यक्ष असेल, सचिव असेल, मुख्याध्यापक असेल तर त्यांना बिंदू नामावली संदर्भात ज्या काही त्रुट्या असेल तर त्या त्रुट्या सध्या बघा दुरुस्त करून मावककडून सध्या ज्या तपासणी असेल तर ती तपासणी करण्याच्या अनुषंगाने पत्र सध्या इश्यू केले आहे। तसेच ज्या जिल्हा परिषदमध्ये जास्त प्रमाणात सध्या संस्थेच्या ज्या बिंदू नामावली अपडेट बाकी आहे तर त्या ठिकाणी कॅम्प जे आहे तर ते कॅम्प देखील सध्या आयोजित केलेले आहे। त्यानुसार लवकरात लवकर फेज 2 संदर्भात जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा योग्य गतीने पुढे नेण्यात येऊ या अनुषंगाने ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या करण्यास सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जी काही बुलढाणा आहे तर त्या बुलढाण्याच्या वतीने सध्या 30/1/2025 हे अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं पत्र अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सध्या बघा खाजगी माध्यमिक त्यानंतर उच्च माध्यमिक शाळांना या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे सन या ठिकाणी बघा जी काही डेट देण्यात आली 27/2/2024 किंवा 6/3/2024 चे शासन निर्णयानुसार नव्याने 100% बिंदू नामावली तपासणी करून घेण्यासाठी 5 व 6 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित राहण्याबाबत म्हणजे इथं जी काही बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली 100% या ठिकाणी सध्या तपासणी करण्यासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला जो काही सध्या बघा इथे टाइम टेबल देण्यात आले त्या अनुषंगाने संपूर्ण सचिव आणि अध्यक्ष जे असेल तर त्यांना सध्या उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी फेज 2 आहे तर ती फेज 2 ची कार्यवाही या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी त्या अनुषंगाने संपूर्ण जे सध्या बघा विभाग आहे तर ते सध्या कार्यरत झालेले आहे। त्या अनुषंगाने इथे सांगण्यात आलेलं आहे की ज्या संस्थांनी अद्यापही दिनांक 27/2/2024 किंवा 6/3/2024 चे शासन निर्णयानुसार 100% बिंदू नामावली मावक कक्ष अमरावती यांच्याकडून तपासणी करून घेतली नाही अशा संस्थांनी बिंदू नामावली नोंदवही 27/2/2024 चे या ठिकाणी शासन निर्णयातील 100% प्रमाणे विहित नमुन्यातील प्रस्ताव जो असेल तर तो 2 प्रतीमध्ये आवश्यक दस्तावेजासह घेऊन प्राथमिक तपासणीकरिता खालील वेळापत्रकानुसार कार्यालयात या ठिकाणी उपस्थित राहावे अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली। तर इथे पुढे देखील इथं बघा संदर्भ क्रमांक 1 मध्ये काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 1 पत्रान्वये सूचित करण्यात येतं की पवित्र पोर्टल टप्पा 2 साठी उर्दू माध्यम असेल, शिक्षकांची बिंदू नामावली लवकरात लवकर पूर्ण करण्याची असल्याने या ठिकाणी संबंधित संस्थांना 100% बिंदू नामावली पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही या ठिकाणी प्रथम प्राधान्याने करण्यात यावी। म्हणजे जी बिंदू नामावली तर पुन्हा 100% इथे जी काही सध्या त्या ठिकाणी अपडेट असेल तर ती अपडेट करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे। तर आता ह्या ज्या आहे तर ह्या ठिकाणी बघा 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी असं 2 दिवसाचं सध्या बघा कालावधी इथं ठेवण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये जे तालुके असेल तर 5 तारखेला जे मोताळा, मलकापूर बरोबर जे हे संपूर्ण तालुके आहे तर त्या तालुक्यांसंदर्भात आहे आणि 6 तारखेला पुन्हा बुलढाणा, चिखली, लोणार बरोबर हे जे तालुके येतात तर ह्यांची सध्या त्या ठिकाणी 100% बिंदू नामावली प्राथमिक जी तपासणी आहे तर ती होणार आहे। त्या अनुषंगाने लवकरात लवकर जर इथं बिंदू नामावली सध्या बघा तपासणी झाली तर ह्या ज्या सध्या जिल्ह्यातील ज्या संस्था असेल तर त्या संस्था देखील पवित्र प्रणालीवर लवकरात लवकर जाहिरात जी असेल तर त्या ठिकाणी अपलोड होऊ शकतात। त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने अशा पद्धतीने जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं इश्यू होत आहे। त्या अनुषंगाने लवकरात लवकर ज्या जास्तीत जास्त पवित्र प्रणालीवर फेज 2 साठी जी जाहिरात असेल तर ती जाहिरात यावी त्या अनुषंगाने हे संपूर्ण जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं होत आहे। तर आशा करूया की जास्तीत जास्त ज्या वॅकन्सी आहे तर त्या खाजगी अनुदानित संस्थेच्या देखील या ठिकाणी यावं आणि जास्तीत जास्त पदांची जी भरती प्रक्रिया असेल तर ती फेज 2 मध्ये इथं व्हावी। त्या अनुषंगाने एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर लवकरात लवकर संपूर्ण कार्यवाही होताच पुढील जो काही एडिटचा टॅब असेल तर तो एडिटचा टॅब सध्या बघा अवेलेबल होणार आहे।
त्या अनुषंगाने आधी ही जी प्रक्रिया आहे जाहिराती संदर्भात, तर ही प्रक्रिया सध्या बघा पूर्ण होणे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हा संपूर्ण जो काही महिना असेल तर हा फेज 2च्या जे काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती संदर्भात एक प्रकारे या ठिकाणी मे बी जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पुढील जो एडिट टॅब असेल तर तो सध्या बघा चालू महिन्यामध्ये कदाचित त्या संदर्भात सूचना येऊ शकते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.